प्रेक्षक माझ्यासोबत आणि स्पर्धक माझ्यासोबत मध्ये उभा मी सूत्रधार आणि माझ्या हातात रिझल्ट आहे. पहिलं पाऊल जे जात आहे या तिसऱ्या फेरीतल्या अंतिम भागातून अंतिम फेरीमध्ये. ते पाऊल आहे मुंबईच्या ऋतुराज शिरोडकर. दुसरं पाऊल आहे पार्लेकर्स मुंबई. आणि तिसरं आणि शेवटचं पाऊल आहे पॉइझन रॉकस्टार नागपूर. आणि एक छोटीशी त्याच्यात एक ॲडिशन आहे की सोहम हा आमच्यासाठी एक चमत्कार आहे आणि त्याला आम्ही कॉम्पिटिशनमध्ये ठेवूही शकत नाही आणि कॉम्पिटिशनमधनं काढूही शकत नाही, म्हणून आम्ही त्याला घेणारच आहोत. बरोबर. तर त्याची एक ॲडिशन आहे. सोहम हा पुढच्या म्हणजे अंतिम फेरीत येतोय, पण एक लक्षात घ्या की आम्हाला सोहम बरोबर काय करायचं हे एक्झॅक्टली जसं एक नंदिता विखार आहे, आम्हाला एक्झॅक्टली कळत नाही अजून यांच्याबरोबर नेमकं म्हणजे आता पार्लेकर आहेत किंवा पॉयझन आहे यांच्याबरोबर किंवा ऋतुराज आहे त्यांच्याबरोबर त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याला कसं बघायचं. पण नक्कीच ही इज अ वंडर, सो इज विथ अस. तर त्याला एक कडं त्याच्यावर अंतिम फेरीमध्ये सोहम सुद्धा आहे. योगेश चिकटगावकर आणि सहकारी. योगेश, या फेरीतनं जरी तू गेला असशील तरी आपण आपल्या एकमेकांच्या मॅपमध्ये तरी राहूया, नाही का? नक्कीच आपण राहू. हां, नंतर पूजा, मी म्हणालो की तू निष्णातच आहेस, त्यामुळे तुझं स्वप्नही तू आम्हाला सांगितलं होतंस काय आहे याच्या पुढे. पण अशा जर काही गोष्टी करत असशील आणि आम्ही काही करत असू तर यू मस्ट गेट इन टच डिरेक्टली. त्यामुळे यू डोंट हॅव टू गो थ्रू बाकीचे काही एलिमिनेशन राऊंड्स. हां, सो विल बी स्ट्रेट अवे इनसाइड. तर आजचा एपिसोड इथेच संपलेला आहे. एकमेकांवर प्रेम करायला विसरू नका आणि काळजी घ्या आणि पाहत राहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते.